घरातल्या बाईला म्हणजे मोस्टली जी किचन सांभाळत असते ना, अशा बाईला जेव्हा बरं नसतं त्यावेळेला घरातलीच कोण ना कोणतरी मंडळी तिथे येऊन काम करत असतात. अशा वेळेला ना आपल्याला आपल्या मनाची ही तयारी ठेवायला पाहिजे की ज्या वेळेला आपण किचनमध्ये एंट्री मारू ना, त्यावेळेला बहुतेक सगळं उलटं पुलटं झालेलं असेल. ते पण मॅनेज करायची आपल्याला तयारी पाहिजे. आता माझंच बघा, 2 दिवस माझा अंगठा खूप दुखतोय. काय झालं आहे माहीत नाही आहे. बहुतेक क्रोशा विणून विणून आहे ना, खूप दुखतोय माझा अंगठा. मला हलवतासुद्धा येत नव्हता. तर मध्ये मध्ये घर आवरायचं, केर, फरशी, कपडे वगैरे सगळं, भांडी वगैरे सगळं मुली बघत होत्या. आणि स्वयंपाकाचा किंवा नाश्त्याचा थोडीशी जिम्मेदारी अभिजितनी, मिस्टरांनी घेतली होती. तर आज मी आता किचनमध्ये आले काम करायला. बघते तर काय काय सांगू तुम्हाला, उलटापालटा झालेला. माझ्या सगळ्या बरण्या ज्या आहेत ना, म्हणजे तिखटाची बरणी, मिठाची बरणी वगैरे, ह्यांची सगळी झाकणं बदललेली आहेत. आणि मोस्टली मी झाकणांवरनं बरण्या ओळखते. तिखटाचं काढायला गेलं तर मीठ हातात येत आहे, मिठाचं काढायला गेलं तर कांदा लसूण मसाला हातात येतोय. काहीतरी वेगळं वेगळं व्हायला लागले. कालची आमटी वगैरे झाकलेली ती बघायला गेले तर आमटीमध्ये काय असावं. आपण ओगराळ वापरतो, डाव ओगराळ म्हणतो ते, त्याच्या जागी उलटणं दिसतंय मला तिथे. आणि भाताच्या आतमध्ये तिथे भातवडी नाहीच आहे, तिथे काहीतरी एक छोटासा चमचा असतो ना, तो चमचा आहे त्याच्यामध्ये काढायला. अरे बापरे. परत ओटा सगळा आहे तसाच आहे, तो पण आवरायचा आहे मला. तर हे असं होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, वादच नाही की मदत होते आपल्याला भरपूर. पण नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येतो ना, तेव्हा ते दुपटीनं काम करायची पण तयारी ठेवायला लागते. तुम्हाला काय वाटतं?